तर आता सागरला एक मोठं सरप्राईज भेटलेलं असतं, कारण सागरच्या लग्नामध्ये आलेले असतात अर्जुन आणि सायली. अर्जुनला बघून सागर खूपच खुश होतो. अर्जुन आता सायलीला सागरची ओळख करून देतो आणि सांगतो की हा सागर आहे माझा खूप जवळचा मित्र. आणि सागरला सुद्धा तो सायलीची ओळख करून देतो. सागर सायलीला सांगतो की वहिनी, तुम्हाला असं वाटत असेल की आमची खूप आधीची दोस्ती आहे, परंतु असं काही नाहीये बरं का. सईची जेव्हा केस चालू होती ना, तेव्हा मी पहिल्या वकिलाला भेटलो होतो, तो म्हणजे अर्जुन होता. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. माधवीची नशा आता उतरलेली असते आणि सकाळी सकाळी ती आता डायनिंग टेबलवर बसलेली असते. पुरुषोत्तम तिच्यासाठी एक फक्कड कॉफी बनवतो, परंतु कोरी कॉफी बनवतो. तर माधवी त्याला विचारत असते की काय रे पुरू, चांगली फिल्टर कॉफी बनवायची ना, ही काय कोरी कॉफी बनवली. आणि पुरू, मी तुला सांगते की तू एक काम कर, त्या 102 वाल्यांनी ना किती मोठा बँजो लावला होता, माझे कान अगदी दुखायला लागले, तू त्यांची कंप्लेंट कर बरं, पोलीस कंप्लेंट करून टाक त्यांची. पुरू म्हणत असतो की अगं, त्या 102 वाल्यांची कंप्लेंट करायला मी एका मुलीचा बाप सुद्धा आहे, आपल्याच घरचं लग्न आहे ना, कशी काय कंप्लेंट करू मी. माधवी म्हणते की हा बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे. बरं मला एक सांग की रात्री काही झालं होतं का हळदीमध्ये, म्हणजे मला तर काहीच आठवत नाहीये. पुरू म्हणतो की रात्री काहीच नव्हतं झालं. माधवी म्हणते की अरे मग माझं एवढं डोकं का दुखतंय काय माहिती. पुरुषोत्तम म्हणतो की अगं असंच दुखत असेल, कॉफी पी, तुला बरं वाटेल बरं. पुरुषोत्तम माधवीला म्हणतो की मी जरा मुक्ता आणि मिहिकाला बघून येतो. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. तर इकडे मिहिका मुक्ताच्या रूम मध्ये असते आणि आवराआवर करत असते. त्याच वेळी सावनीचा कॉल येतो. मिहिका पहिल्यांदा सावनीचा कॉल इग्नोर करते, त्यानंतर पुन्हा एकदा सावनीचा कॉल येतो. त्यामुळे मिहिकाला असं वाटतं की काहीतरी अर्जंट असू शकतं आणि मग ती कॉल घेते. तेव्हा सावनी म्हणते की हॅलो. त्यावर मिहिका सांगते की मी मिहिका बोलतीये आणि मुक्ता जरा वॉशरूम मध्ये आहे. तर सावनी म्हणते की ठीक आहे, मला मुक्तासोबत बोलायचं होतं. मिहिका म्हणते की एकतर आम्हाला खूप घाई आहे आणि आम्हाला हॉलमध्ये जायचंय, मी एक काम करते, मी मुक्ताला ना तुम्हाला नंतर कॉल करायला सांगते. असं म्हणून मिहिका आता कॉल कट करून टाकते. सावनीचं मुक्तासोबत काय बोलणं होत नाही, त्यामुळे सावनी आता निर्णय घेते की मला लवकरात लवकर हे लग्न थांबवायला हवं आणि मला लवकरात लवकर आता मुक्ताच्या घरी जायला हवं. आणि असं म्हणून ती लगेचच मुक्ताच्या घरी निघते. तर इकडे लग्नाचा दिवस उजाडलेला असतो, परंतु आपला सागर मात्र तेव्हा सुद्धा काम करत असतो. मिहिर जेव्हा येतो आणि म्हणतो की अरे काय दादूस, तुझं लग्न आहे आज आणि तू काय काम करत बसलायस. सागर म्हणत असतो की अरे ही फाईल दीक्षितांना द्यायची होती ना आणि किती सारा मिस्टेक आहे त्यात. तर मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलाय आणि त्या ग्रुपमधून आपण कायम एकमेकांसोबत कनेक्ट असणार आहोत. त्या ग्रुपमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, त्यानंतर गप्पा मारणार आहोत आणि मी व्हिडिओ कधी पब्लिक केला याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला ग्रुपवर भेटेल. त्यामुळे लगेचच आपल्या सखी सहेली या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. लिंक तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा तुम्ही कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाऊन लिंक चेक करू शकता आणि आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. लवकर जॉईन करा, कारण मी तुमच्या सर्वांची तिथे वाट बघतेय. धन्यवाद. मिहिर म्हणत असतो की अरे दादूस, ते सर्व सोड ना, थांब मी एक काम करतो, मी आता वहिनीलाच कॉल करून हे सर्व सांगतो. सागर म्हणतो की कोण वहिनी. मिहिर म्हणतो की मुक्ता वहिनी. सागर म्हणतो की काही गरज नाहीये तिला कॉल वगैरे करायची. मिहिर मग स्वातीला कॉल करतो आणि स्वातीला सांगतो तू आत्ताच्या आता इथे ये, हा दादूस काही लग्नासाठी तयार होत नाहीये आणि काम करत बसलाय. तर मुक्ता आता लग्नासाठी खूप छान रेडी झालेली असते आणि ती खरंच खूप सुंदर दिसत असते. माधवी येते आणि माधवी जेव्हा मुक्ताला बघते तेव्हा मुक्ताकडे बघतच राहते आणि म्हणत असते की माझ्या मुलीला कोणाचीच नजर नको लागायला, इतकी छान दिसतेय ती. मावशी लगेच म्हणते की खरंच हा मुक्ता खूप छान दिसतेय, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर मिहिका म्हणत असते की खरंच आज ताईला बघून तर त्या सागरची सुद्धा विकेट पडणार आहे. माधवी म्हणत असते की बरं मुक्ताला तो सुलभा आजीचा दागिना का नाही घातला. मंजिरी म्हणते की आहे तो दागिना, काळजी करू नकोस. आणि मग मंजिरी मुक्ताला तोही दागिना घालत असते. तेव्हा मुक्ता म्हणत असते की किती हे दागिने, माझं अगदी दुकान करून टाकले दागिन्यांचं. माधवी म्हणते की अगं लग्न आहे तुझं, एवढे दागिने तर घालावेच लागणार आहे तुला आज, आणि हा दागिना तर घालावाच लागणार कारण तुझ्या सुलभा आजीने तुला दिलाय. मुक्ता म्हणत असते की अगं आई, पण हे सर्व दागिने तुझे आहेत ना, तू मला का देतीयस. मावशी म्हणते की अगं बाई, मुलगी जन्माला आली ना तर आमचे सगळे दागिने असेच निघून जातात, जोपर्यंत ती वयात येत नाही तोपर्यंत आम्ही हौस करून घेतो आणि नंतर काय आम्हाला तिलाच द्यावे लागतात. माधवी म्हणते की अगं तुमचेच आहे ते दागिने, काही दागिने मी आता मंजिरीला दिलेत आणि काही दागिने तुला, तुम्हीच वापरा, हे मला काय करायचं एवढे दागिने ठेवून. माधवी म्हणत असते की अभिमानाने मिळालेला एखादा मौल्यवान
मौल्यवान दागिना असा परक्या व्यक्तीला देऊन टाकायचा, तर ह्या दागिन्यांचं काय घेऊन बसलीस तू? खरं तर मुक्ताला ती दागिना म्हटलेली असते. मुक्तालाही फार वाईट वाटतं. ती माधवीचा हात पकडते आणि मग माधवीला जवळ घेते. तर इकडे सागर अजूनही काम करत बसलेला असतो. कोमल, स्वाती आणि लकी त्याला घ्यायला येतात. तर लकी म्हणत असतो की काय रे दादा, तू अजूनही इथंच बसलाय? तिकडे फोटोग्राफर वाट बघतोय आपली, चल बरं लवकर रेडी हो. स्वाती आता सागरला जॅकेट घालत असते तेव्हा सागर म्हणतो की थांबा जरा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही सगळेजण बाहेर जा बरं, आधी मला काम करू द्या. स्वाती आता मिहिरलाच मारत असते की कशाला त्याला ह्या फाईल्स आणून दिल्या बरं तू. कोमल म्हणते की आता ती मुक्ता वहिनी तिकडे छान रेडी होणार आहे. लकी म्हणतो की मग काय झालं, आपला सागर दादा सुद्धा छान रेडी होणार आहे. स्वाती म्हणते की आता आपण एक काम करूयात, हा तर असा काय ऐकणार नाही, आपण एक काम करूयात, सईलाच बोलूयात, म्हणजे सई बरोबर याला सांगेल आवरायला. सागर म्हणतो की ठीक आहे, करा काय करायचं ते, सईला नका बोलू. आणि मग स्वाती लगेचच सागरला जॅकेट घालायला लागते आणि सर्वजण आवरावर करायला लागतात. तर इकडे मुक्ताचं तर सर्व आवरलेलं असतं. माधवी मुक्ताला म्हणते की बरं मुक्ता, पाण्याचा घोट घ्यायचा आणि पूजेला बसायचं. मिहिका म्हणते की अगं तिला थोडे ड्रायफ्रुट्स दे, पाण्याचा घोट काय देतेस? तर माधवी म्हणत असते की पाण्याचा घोट घेऊनच बसायचं, म्हणजे मन असं विचलित होत नाही इकडे तिकडे, पूजेवर लक्ष लागतं. आणि मुक्ता, आम्ही सागरला दूध केळं पाठवतोय, त्याचं उष्ट केळ आलं की तू खायचं असते. मिहिका म्हणत असते की अगं, तर आता सागरला एक मोठं सरप्राईज भेटलेलं असतं, कारण सागरच्या लग्नामध्ये आलेले असतात अर्जुन आणि सायली. अर्जुनला बघून सागर खूपच खुश होतो. अर्जुन आता सायलीला सागरची ओळख करून देतो आणि सांगतो की हा सागर आहे माझा खूप जवळचा मित्र. आणि सागरला सुद्धा तो सायलीची ओळख करून देतो. सागर सायलीला सांगतो की वहिनी, तुम्हाला असं वाटत असेल की आमची खूप आधीची दोस्ती आहे, परंतु असं काही नाहीये बरं का. सईची जेव्हा केस चालू होती ना, तेव्हा मी पहिल्या वकिलाला भेटलो होतो, तो म्हणजे अर्जुन होता असतो. स्वाती आणि कोमल दोघीही करवल्या म्हणून मिरवत असतात, परंतु त्या वरातीमध्ये सागरला काहीच इंटरेस्ट. त्याला हात धरून नाचवत असतात, परंतु आपल्या सागरला काही नाचायचं नसतं. इंद्रा तर अगदी जोर जोरात नाचत असते. आता सर्वजण लग्न मंडपात आलेले असतात आणि त्या बँजोचा कर्कश आवाज ऐकून आता माधवीचे कान दुखायला लागतात. तर माधवी त्या सर्वांना म्हणते की थांबा, सर्वजण तुम्ही थांबा बरं आधी. आणि ती सनईवाल्यांना सांगते की आता तुम्ही वाजवा. तर छान सनईचं आता मधुर संगीत वाजत असतं, परंतु तो आवाज ऐकून बाकीचे सर्वजण खूप बोर झालेले असतात. तर माधवी आता तिच्या जावयाचे दुधाने आणि पाण्याने पाय धुते. त्यानंतर सागरचं औक्षण करते आणि मग पुरुषोत्तम सागरचा हात हातात घेऊन आता सागरला लग्न मंडपात घेऊन. त्यानंतर बापू आणि पुरुषोत्तम ह्या दोघांचीही व्याही भेट होते. दोघही एकमेकांना गंध लावतात, एकमेकांना नारळ देतात, एकमेकांची गळाभेट घेऊन आता दोघही एकमेकांची ओळख सांगतात. काही भेट झाल्यानंतर विहीन भेट असते. दोघीही एकमेकींना कुंकू लावतात. तर माधवी आता इंद्राला गुळाची ढेप देते. तेव्हा इंद्रा म्हणत असते की गुळाची ढेप कशाला आहे, सगळं कशाला करायचं? माधवी म्हणते की रीत असते तशी. मग त्यानंतर दोघीही गळाभेट घेत असतात. गळाभेट घेत असताना सुद्धा दोघींची गडबड होत असते. दोघीही एकमेकींची ओळख सांगतात की मी सागरची आई आहे आणि मी मुक्ताची आई आहे. व्याही आणि विहीन भेट तर आता झालेली आहे. तर आता सागरला एक मोठं सरप्राईज भेटलेलं असतं, कारण सागरच्या लग्नामध्ये आलेले असतात अर्जुन आणि सायली. अर्जुनला बघून सागर खूपच खुश होतो. अर्जुन आता सायलीला सागरची ओळख करून देतो आणि सांगतो की हा सागर आहे माझा खूप जवळचा मित्र. आणि सागरला सुद्धा तो सायलीची ओळख करून देतो. सागर सायलीला सांगतो की वहिनी, तुम्हाला असं वाटत असेल की आमची खूप आधीची दोस्ती आहे, परंतु असं काही नाहीये बरं का. सईची जेव्हा केस चालू होती ना, तेव्हा मी पहिल्या वकिलाला भेटलो होतो, तो म्हणजे अर्जुन होता. अर्जुन म्हणतो की हो, आणि मी एक क्रिमिनल लॉयर आहे, त्यामुळे मी त्यांची ही केस लढू शकत नव्हतो, म्हणून मी त्यांना मोहितेचा नंबर दिला. तर सायली सांगते मी तुमच्या होणाऱ्या बायकोला ओळखते हा, कारण आमच्या आश्रमातील लोकांची ती फ्री मध्ये ट्रीटमेंट करते. खरं तर खूप लकी आहात तुम्ही की तुम्हाला एवढी छान बायको मिळाली. खरंच माणसांची खूप चांगली कदर आहे हा तिला. तर मुक्ता जेव्हा रेडी होत असते त्याच वेळी सायली तिथे येते. सायलीला बघून मुक्ताला खूप आनंद झालेला असतो आणि मुक्तालाही बघून सायलीला खूप आनंद होतो. सायली म्हणत असते की खरंच यार, एखाद्याने एवढं कसं सुंदर दिसावं. आणि मग डोळ्यातलं काळे टीट लावून ती मुक्ताची नजर काढते. आणि तुला माहितीये का, तुझे मिस्टर आणि अर्जुन सर मित्र आहेत. तर मुक्ता म्हणते की काय ग, अजून तू सरच म्हणतेस का? तर सायली म्हणते की अगं सवय होऊन गेली आता सर म्हणायची. त्या विचारते की बरं आश्रमातील मुलं कसे आहेत? सायली म्हणते की खूप चांगले, नेहमी तुझीच आठवण काढत असतात. आणि मुक्ता, खरंच मी तुझी खूप आभारी आहे, एवढं मनापासून तू सर्वांची ट्रीटमेंट केलीस. आणि त्यांना कुठे जायचं पण नसतं हा, आता सतत मुक्ताताई चालू असतं. आणि रात्रीच्या वेळी एकमेकांना धमक्या सुद्धा देऊन झोपतात की ब्रश करायचं नाहीतर मुक्ताताई ओरडेल. मुक्ता म्हणते की खरं तर खूप मुलांचं क्लिनिक सुद्धा बाकी आहे, परंतु काय करणार, हे लग्नाचं अचानक ठरलं ना, त्यामुळे मला क्लिनिक जरा बंद ठेवावं लागलं. ती म्हणते की अगं सॉरी, काय म्हणतेस, त्याच्यामध्ये लग्नामध्ये किती गडबड असते मला माहितीये. आणि मुक्ता तुला सांगू का, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं. मुक्ता म्हणते की हो मला माहितीये, हे सर्व मी माझ्या सईसाठी करते आणि माझ्या आईपणासाठी करते. अर्जुन सागरला म्हणत असतो की सागर, तू जे केलंस ते बरोबरच केलं. खरं तर जजनेही परमिशन दिली आणि मुक्ताचं नाव घेतलं त्यांनी, आणि मी
मुक्ताला बघितलं की मुक्ताचं सईवर सुद्धा खूप प्रेम आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगतोय की ह्या सगळ्याचा थांगपत्ता अजिबात तुझ्या आधीच्या बायकोला लागू देऊ नकोस. सागर म्हणतो की नाही, तिला यातलं काही माहित नाही, मी फक्त सई माझ्याकडे येण्याची वाट बघतो. सायली सुद्धा मुक्ताला सांगत असते की तू हे सर्व सईसाठी करते ना, बघ तू खूप आनंदी राहणार आहेस या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तू अजिबात काही काळजी करू नकोस. मनामध्ये सायली म्हणत असते की मुक्ता, ज्याप्रमाणे तू सईसाठी हे लग्न करते तसंच मी हे लग्न मधुभाऊंसाठी केलंय आणि मला हे कळूच शकतं की तुला आता सध्या काय वाटत असेल. इकडे सागर हा अर्जुनला म्हणत असतो की माझं सोड, परंतु तुझं काय चाललंय? ज्या माणसाच्या डोळ्यामध्ये मला कधी प्रेम दिसलं नाही, ज्याला कधी लग्न करायचं नव्हतं, त्याच्या डोळ्यामध्ये मी एवढं प्रेम का बघतोय? आय मीन तू लग्न केलंस आणि तेही लव्ह मॅरेज. खरंच खूप शॉकिंग आहे हा हे. अर्जुन म्हणतो की असं म्हणतात की प्रेम आणि सुख मागोमाग येतात, पण सुख जर आलं तर प्रेम पाठोपाठ येतं असं नसतं, परंतु प्रेम जर आलं तर सुख पाठोपाठ येतं हे नक्की असतं. सागर म्हणतो की बापरे, प्रेमात पडल्यावर माणसं कविता वगैरे करायला लागतात, हे आजच मला दिसलं. अर्जुन म्हणतो की तुझ्यासोबत सुद्धा असं होईल आणि तुला माहितीये का उत्तम प्रेमी कोण असतो? ते उत्तम प्रेमी तोच असतो ज्याच्या आपण अनपेक्षित प्रेमात पडत असतो. सागर म्हणतो की यातला एकच शब्द पडतोय मला, अनपेक्षित, आणि दोघंही हसायला लागतात. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ताचं आणि सागरचं लग्न सुरू असतात, मंगलाष्टका सुरू असते. त्याच वेळी सावनी तिथे येते आणि म्हणते की थांबवा हे लग्न. माधवी सावनीला म्हणते की हे बघ, त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल आम्हाला सगळं काही माहितीये, तू इथून जा आता. सावनी सांगते की तुम्हाला हे माहितीये का की त्याला 11 वर्षाचा मुलगा आहे, ते माझा 8 वर्षाचा मुलगा तुझ्यामुळे बेशुद्ध पडला होता आणि हा माणूस फक्त माणूस नाही तर राक्षस आहे, राक्षस. मित्रांनो, असंच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.